नमस्कार मित्रांनो, कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या तब्बल 29 वर्षापासून प्रलंबित असलेल्या पेन्शनच्या लढ्याला आता अखेर पूर्णविराम मिळालेला आहे. सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर बातमी. मित्रांनो, हा प्रश्न नेमका कधी सुरू झाला तर 20 मे 1999 रोजी PMT आणि PMT कामगार संघ यांच्यात एक समझोता झाला होता. त्यातील कलम 15 नुसार वाहन व्यवहार खात्यातील सेवकांना पेन्शन लागू करण्याचे ठरले होते, परंतु त्यांची वेळेत अंमलबजावणी न झाल्याने हा लढा थेट न्यायालयात गेला. 2013 मध्ये औद्योगिक न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर महामंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु मुंबई उच्च न्यायालयाने महामंडळाची याचिका फेटाळत कर्मचाऱ्यांच्या बाजूचा निकाल कायम ठेवला आणि 6 महिन्यात पेन्शन लागू करण्याचे निर्देश दिलेले आहे. ताजा निर्णय आणि मुदतवाढ. मित्रांनो, याच पार्श्वभूमीवर PMPML संचालक मंडळाच्या बैठकीत यावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पेन्शनचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी कर्मचाऱ्यांना आधी फक्त 1 महिन्याची मुदत देण्यात आली होती, मात्र आता ही मुदत वाढवून 6 महिने करण्यात आली आहे, अशी माहिती महापौर मंजुषा नागपूर यांनी दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कागदपत्रे जमा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. कोणाकोणाला होणार फायदा? मित्रांनो, या निर्णयाचा फायदा हजारो कुटुंबांना थेट होणार आहे. आकडेवारीनुसार 5628 सेवानिवृत्त कर्मचारी, 266 सेवानिवृत्त घेतलेले कर्मचारी, 278 वैद्यकीय दृष्ट्या अपात्र ठरलेले कर्मचारी आणि सेवेत असताना निधन पावलेल्या तब्बल 1047 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना पेन्शनचा थेट लाभ मिळणार आहे. अनेक वर्षाचा हा संघर्ष अखेर यशस्वी ठरल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या परिचयातील PMPL कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांपर्यंत शेअर करायला विसरू नका. अशाच महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.